नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण शेवया रेसिपी बघणार आहोत। फोडणीच्या शेवया कशा बनवायच्या ते आपण बघणार आहोत आणि त्याबरोबरच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुमच्या शेवया कशा चांगल्या पद्धतीने मोकळ्या होईल या संबंधी टिप्स सांगणार आहे। चला तर मग सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि जिरे घालायचे आहे। त्यानंतर कांदा घालायचा आहे आणि हे छान परतून घ्यायचे आहे। हे परतून घेत असताना त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी बारीक चिरलेले टमाटर घालायचे आहे आणि ते छान परतून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहे आणि ती सुद्धा छान खमंग परतून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला धनिया पावडर, हळद आणि लाल तिखट घालायचे आहे आणि हे छान मंद आचेवरती मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडे चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पुन्हा एकदा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेवया घालायच्या आहे। शेवया ह्या छान आपल्याला यामध्ये खमंग भाजून घ्यायच्या आहे। मध्यम आचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। शेवयांमध्ये शक्यतोवर गरम पाणी वापरावे, त्यामुळे आपल्या शेवया मोकळ्या होतात आणि छान लवकर शिजून येतात, त्यामुळे गरम पाणी वापरावे। आता आपण एकदा त्याची वाफ काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्या शेवया खूप छान शिजलेल्या आहे। शेवया ह्या मोकळ्या करायच्या असेल तर आपल्याला शक्यतोवर मागच्या वर्षीच्या शेवया या वर्षी वापरायच्या, म्हणजे या वर्षीच्या शेवया जर तुम्ही नवीन घेतल्या तर त्या घट्टच होईल, त्या कधीच मोकळ्या होणार नाही। त्यामुळे आपण जुन्या शेवया वापराव्या, म्हणजे आपल्या शेवया ह्या खूप छान मोकळ्या होईल। धन्यवाद।